नमस्कार मित्रांनो. तर काय चाललंय तुमचं? मी तर ही एक बॉटल आणलेली आहे आज. तर ही तुम्हाला बॉटल कशाची वाटते सांगा बघू. ओळखा बरं ही बॉटल कशाची असेल. ओळखता येते? मी सांगते मग याचं मी काय बनवणार आहे. ही आहे चिकाची बॉटल. तर हा आज मी अर्धा लिटर चिकाची बॉटल आणलेली आहे. तर आपण ह्याच्यापासून बनवणार आहोत खरवस. तर चला आपण आज बघूया खरवस कसा बनवायचा. चला मित्रांनो, मी इथं एक हे भांडं घेतलेलं आहे. ही आपली चिकाची बॉटल आहे. तर ही आपली चिकाची बॉटल आपण आता छान गाळून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी हे छान गाळून घेत आहे. गाळूनच घ्यायचं. हे आपलं आता चिकाचं सगळं गाळून मी व्यवस्थित घेत आहे. बघू शकता तुम्ही हे मी गाळून घेत आहे. हे आपलं आता गाळून घेऊन झालेलं आहे. बघू शकता तुम्ही हे मी गाळून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध टाकणार आहोत. तर मी तुम्हाला दूधही दाखवते की हे अर्धा लिटर आपल्याला चिक आहे. तर आपल्याला दूध किती घ्यायचं आहे ते. चला मित्रांनो, आता आपण दूधही घेतलेलं आहे. हे दूध बघू शकता तुम्ही हे पाव लिटर दूध आहे. तर मी हे आता ह्याच्यामध्ये दूधही गाळून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मी दूध इथे हे गाळून घेत आहे. हे सगळं दूध आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. बघू शकता तुम्ही मी हे सगळं दूध आता ह्याच्यामध्ये घेत आहे. चला मित्रांनो, मी आता इथं एवढी साखर घेतलेली आहे. तुम्हाला जसं गोड हवं असेल तसं तुम्ही घेऊ शकता. मी इथं एवढी साखर घेतलेली आहे. तर ही आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. ही मी साखर इथं सगळी ओतलेली आहे. तर आता ही आपल्याला पूर्ण साखर विरघळेपर्यंत हलवत राहायचं आहे. तर आपण ही आता हलवून घेऊया. चला मित्रांनो, आता मी हे छान हलवून घेत आहे. तुम्ही बघू शकता. आणि हे आता आपल्याला कमी आचेवरती गॅसवरती मी ठेवणार आहे. तर मित्रांनो, तुमच्या इकडं हा चिक कसा मिळतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आम्हाला तर हा बाबा 200 रुपये अर्धा लिटर मिळालेला आहे. तुम्हाला कसा मिळतो ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आता मित्रांनो, हे आपलं हलवून झालेलं आहे. तर मी आता ह्याच्यामध्ये थोडीशी वेलची पावडर टाकणार आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे. तर मी ह्याच्यामध्ये आता ही टाकून घेत आहे. आणि ही छान हलवून घ्यायची आहे. तर मी ही हलवून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता हे आपलं तयार झालेलं आहे मिश्रण. तर आता आपण गॅसवर ठेवणार आहोत. चला मित्रांनो, आता मी हा टोप ठेवलेला आहे. गॅस पेटवून घेत आहे. हा आपला गॅस पेटवलेला आहे. हा एवढा मी टोप ठेवलेला आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. तर मी हा एक तांब्या पाणी घेतलेला आहे. तर हे आपण आता ह्याच्यामध्ये ओतून घेऊयात. हे मी पाणी एक तांब्या ओतलं. तर आता ह्याच्यामध्ये आपण जाळी ठेवणार आहोत. चला मित्रांनो, आता इथं आपण एक तांब्या पाणी घातलेलं आहे. तर मी हे इथं जाळी ठेवत आहे. त्याच्यावरती आता आपल्याला हा डबा ठेवायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता मी हा ह्याच्यावरती आता ठेवलेला आहे. तर आता आपण याला झाकण लावूया आणि 20 मिनटं ह्याला कमी आचेवरती शिजवून घ्यायचं आहे. चला मित्रांनो, आपण आता ह्याला झाकण लावून ठेवूया आणि 20 मिनटं आपण ह्याला वाट बघूया. चला मित्रांनो, आता आपली 20 मिनटे झालेली आहेत. तर आपण बघून घेऊया आपला खरवस झालाय का. तर बघू शकता मित्रांनो ही आपली वाफ कशी छान ही झालेली आहे. आणि आता आपण खरवस बघणार आहोत आपला शिजलाय का. तर मी चमचा घेतलाय. आता आपण चमच्याने बघूया की आपला खरवस हा शिजलाय का. तर हा मी चमचा घेतलाय. आता आपण बघू शकता का हा खरवस आपला शिजलेला आहे. आपला चमचा आरामात जातोय. तर आता समजायचं चिटकत नाही म्हटल्यानंतर आपला खरवस हा तयार झालाय. तर आता ह्याला मी थोडंसं काढून घेते, थंड करते आणि नंतर तुम्हाला कटिंग करून दाखवते. मित्रांनो, हा आपण आता डबा इथे काढून घेतलेला आहे खरवसाचा. तर बघू शकता तुम्ही आपला खरवस किती हा छान तयार झालेला आहे. आता हा आपण थंड करूया आणि नंतर मग कट करूया. आता आपला हा खरवस बघा तुम्ही बघू शकता. हा मी कट केलेला आहे आणि हा किती स्पॉन्जी आणि छान लुसलुशीत झालेला आहे बघू शकता. तर हा मी तुम्हाला इथे हे पण करून दाखवते, कट करून दाखवते. बघा तुम्ही बघू शकता हा आपला किती खरवस छान झालेला आहे. तर तुम्हाला हा खरवस आवडला असेल तर प्लीज मला कमेंट करा, माझ्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि माझ्या इन्स्टा आय डीलाही जाऊन फॉलो करा. बाय.